इंग्रज काही इथं अधिकार द्यायला आले नव्हते. इथं काही ते काय अधिकार द्यायले का? तुम्हाला जास्तीचे अधिकार देईन तर तुम्ही त्याच्या छताडावर नसते बसले का? सगळ्यात मोठी इंग्रजाची एक चुकी झाली का त्यानं भारतातल्या लोकांना शिकवण्यासाठी ब्रिटनची शिक्षण पद्धती आणली. म्हणजे पहिल्या गोलमेज परिषद गेला नाही, रॅमसे मॅकडोनाल्ड असा उचल्यासारखा पाहत बसला. अमाय बाई हे काही काँग्रेसचा आला नाही, मग आम्ही भरवली कायसाठी परिषद. ए बाबा, तेव्हा आयर्विन भारताचा वाईसराय होता. त्याला म्हणे ए बाबा जाणार बाबा, म्हणे बाबाजीकडं जाणं अगो का डोकसं काऊन राहिला, बाबाजीले आण, कोण्या हालतीत राष्ट्रीय काँग्रेसचे लोक आण. दुसऱ्या घटना आपण आता स्टेप वाईज पद्धतशीर प्रेमानं समजून घेऊ. भारतीय राज्यघटनेची डिलिव्हरी कशी झाली, म्हणजे ते जन्माले कशी आली, तिचं नॉर्मल झालं का सीझर झालं. भारतीय राज्यघटना, ज्या राज्यघटनेवर, ज्या संविधानावर हा देश अखंड 70 वर्ष झाले चालून राहिला, ती राज्यघटना तयार होण्याची प्रोसिजर कुठून झाली. आता भारतात इंग्रज याच्या अगोदर भारतात संस्थानिक होते आणि तिचा राजा कारभार पाहत होता. ठीक आहे. हे अशी पद्धत होती. राजानं म्हणलं ते पूर्व दिशा. राजाच्या नातेवाईकावर एखादा जर खटला चालवायचा असेल तर कोणाची मजाल नाही होय राजाच्या विरोधात, राजाच्या नातेवाईकाच्या विरोधात बोलायची. पण भारतीय संविधानानं भारतातल्या प्रत्येक नागरिकाला, तो कोणत्याही जातीच्या, धर्माचा, पंथांचा, लिंगाचा असो, त्याला एका लाईनीत आणण्याचं काम या भारतीय संविधानानं केलं. ते भारताचं संविधान कसं तयार झालं हे आज आपण पाहणार आहे. भारतीय संविधानाची सुरुवात म्हणजे त्याची पायाभरणी इंग्रजांनी केली. कायद्याचं राज्य कायले म्हणते हे आपल्याला शिकवलं इंग्रजांनी. का म्हटलं? जगात लोकशाही रुजवणारा देश म्हणजे इंग्लंड, लोकांच्या डोक्यात जगात लोकशाही पेरणारा देश म्हणजे इंग्लंड. भलाही इंग्रज बदमाश होते, इंग्रजांनी भारताला लुटून नेलं, तर मी काही इंग्रजांच्या छेला नाही होय का त्याला लोणी तूप लावून सांगणार आहे तुम्हाला. पण इंग्रजांनी भारतात काही गोष्टी चांगल्या आणल्या आणि त्याला चांगलं म्हणा लागन. जसं रेल्वे आणली, त्या चोराईनं रेल्वे भारतात त्याच्या फायद्यासाठी आणली. का पेशावरचा कापूस कोलकात्याला नेला पाहिजे, पेशावरचा कापूस मुंबईत नेला पाहिजे, तिथून जहाजात कुचकला पाहिजे आणि तिथून इंग्लंडला नेला पाहिजे. त्यानं त्याच्या फायद्यासाठी रेल्वे आणली. तुमची प्रवास सेवा ठीक आहे, तुम्हाला पॅसेंजर द्यासाठी नाही आणली का इथून 11:20 36 रुपये शेगाव वर्धेवरून. त्याच्यासाठी रेल्वे त्यानं आणली नाही. त्याचा कमर्शियल फायदा होता म्हणून भारतात रेल्वे आणली. ते रेल्वे आणली म्हणून 1857चं ते युद्ध जिंकले लेको, नाही तर त्याला भेंडबी तर हाती नसतं लागलं, ढोपटी बेलनं गुंडाने पया लागलं असतं. त्याच्यानंतर त्यानं पोस्टल सेवा सुरू केली. इथं गांधीजी सुभाषबाबूले पत्र लिहे, पण त्यानं पथ्य पाहिले. एखाद्या व्हाईसरायनं म्हणलं असतं पाय बरं बाबाजीनं का लिहिलं सुभाषबाबूले, पाय तर फोडून तर पाय, आपल्याला यायच्या गुप्त माहिती त्या पहिलेच माहीत पडन. पण असं त्यानं केलं नाही. त्यानं इमान एतबारे आपल्या कायद्यानुसार या भारतात पोस्ट तयार केलं. तर पोस्टचे आजही काटेकोर नियम पाळण्यात येते. त्या पोस्टची सुरुवात, दूरसंचार सुविधेची सुरुवात, तार यंत्राची सुरुवात त्या इंग्रजांनी केली. इंग्रज बदमाश होते हे नक्कीच आहे, पण इंग्रजांनी भारतात कायद्याप्रमाणे राज्य कसं चालवावं, ठीक आहे, लोकांचे मूलभूत अधिकार, म्हणजे भारतातला माणूस शिकलेला तिथं गेला कुठं इंग्लंडमध्ये, तर इंग्लंडमध्ये त्यानं पाहिलं का इथं प्रत्येक माणसाला समानतेनं वागण्याचा अधिकार आहे. त्याच्यावर अन्याय झाला तर सरकारच्या विरोधात बोलण्याचं स्वातंत्र्य त्याच्यापाशी आहे. सरकारनं जर चुकीचं धोरण लोकांवर आखलं असेल तर त्याच्या विरोधात आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य त्याला दिलं आहे. हेच तर सोडा, ठीक आहे, सरकारच्या विरोधात वृत्तपत्रात छापण्याचं स्वातंत्र्यसुद्धा त्याला दिलं आहे. त्याला विचार करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे, श्रद्धेचं स्वातंत्र्य दिलं आहे. हे भारतातले लोक जेव्हा फॉरेनमध्ये शिकायला गेले तर त्याला तिच्या लोकायले प्रचंड मोठे मूलभूत अधिकार, त्या लोकायले जगण्याचा अधिकार, त्या देशात राहण्याचा अधिकार, स्थायिक होण्याचा अधिकार, हे सर्व अधिकार तिच्या लोकायला दिसून आले. कुठच्या? इंग्लंडच्या. आपल्याला तर हे आपल्या छाताडावर बसून आहे रपारप कानपटात हाणून राहिले. हे भारतीय लोकायले परदेशात जेव्हा जे लोक शिकायला गेले त्याची जाणीव झाली का आपल्याला हे अधिकार भेटायला पाहिजे. म्हणून भारतातले बरेचसे लोक फॉरेनमध्ये बॅरिस्टरची पदवी घ्यायसाठी गेले. तर तिच्या राज्यघटनेचा अभ्यास, तिचे मूलभूत अधिकार, तिचे मार्गदर्शक तत्व, सरकारनं कसं वागायला पाहिजे, लोकांना कसं वागायला पाहिजे, या लोकांचं या देशाप्रती का कर्तव्य आहे, ठीक आहे, हे सर्व तिथं
ठीक आहे, जेव्हा ते बॅरिस्टरची पदवी घ्यायला गेले तर तिच्या बऱ्याचशा आजूबाजूच्या देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास करायला भेटला. ठीक आहे, कम्युनल सरकार म्हणजे कम्युनिस्ट सरकार कसं वागून राहिलं, रशियन सरकार कसं वागून राहिलं, भारताचं सरकार कसं वागून राहिलं, इंग्लंडचं कसं वागून राहिलं, फ्रान्सचं कसं वागून राहिलं, अमेरिकेची राज्यघटना कशी आहे, अशा वेगवेगळ्या राज्यघटनेचा अभ्यास हे भारतीय लोक फॉरेनमध्ये गेल्याच्या नंतर यायले या पठ्यायले शिकायला भेटलं. म्हणून जेव्हा भारतीय राज्यघटना लिहायची वेळ आली तर हे जे शिकले सवरले तिकडून आलेले लोक होते हे उजागरीन सांगे की आपल्या राज्यघटनेत असे मूलभूत अधिकार असले पाहिजेत, असे लोकांना हक्क असले पाहिजेत. तर ते जे संविधान लिहिण्यात आलं त्याच्यावर जे फॉरेनचे लोक बाहेरून पाहून तिच्या लोकांचे मूलभूत अधिकार कसे होते, तिच्या लोकांना स्वातंत्र्याचे हक्क कसे आहे, तिच्या लोकांना धर्माचं स्वातंत्र्य कसं आहे, जगण्याचं स्वातंत्र्य कसं आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य कसं आहे, म्हणजे विचार करण्याचं स्वातंत्र्य कसं आहे, लिखाण करण्याचं स्वातंत्र्य कसं आहे, हे सर्व तिथून आपल्याला बरंचसं काही शिकायला भेटलं. म्हणून इंग्रज जेव्हा भारतात आले तर त्यानं पहिला हमला आणि पहिलं राज्य काबीज केलं बेंगॉल. कोणतं? बेंगॉल. बेंगॉलच्या युद्धात तुम्ही पहा त्यानं, ठीक आहे, त्यानं आपल्या पहिल्या युद्धात ज्याला प्लाशीचं युद्ध म्हणते त्या प्लाशीच्या युद्धात आपला पाया रोवला आणि पाया पक्का केला बक्सारच्या युद्धात. 1757चं ते युद्ध होतं. त्या युद्धाच्या नंतर, ठीक आहे, ते युद्ध झाल्याच्या नंतर बंगालमध्ये महसूल व्यवस्था, टॅक्स कलेक्ट करायची व्यवस्था आपल्यापाशी आली पाहिजे. म्हणून, ठीक आहे, इंग्रजांना सगळ्यात पहिले आपल्या हातात ते टॅक्स व्यवस्था कशी येईल याच्यासाठी पहिला कायदा केला रेग्युलेटिंग ॲक्ट 1774. ठीक आहे, म्हणजे 2 युद्ध झाले. 1757चं युद्ध झालं आणि त्याच्यानंतर, ठीक आहे, बक्सारचं युद्ध झालं 64ले आणि तिथून, ठीक आहे, दुहेरी शासन पद्धती लागू झाली. दुहेरी शासन पद्धतीत राजा निव्वळ लोकांना दाखवायला ठेवे का ह्या तुमचा राजा होय, आणि त्याच्या छातकाडावर, ठीक आहे, त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून बंदुकीच्या गोळ्या हे चोट्टे झाडे आणि अमाप टॅक्स वसूल केला आणि त्याच्यात प्रचंड पैसे भ्रष्टाचार झाला असं माहीत पडलं. आणि तो जो कार्नवालिस होता ते सापडलं त्या भ्रष्टाचारात आणि त्याला, ठीक आहे, सजा होणार बा. तर त्याला वाटलं का आपण सापडलो होतं, लेकानं आत्महत्या केली तिकडे जाऊन. तर ते आपण सांगितलंच आहे इतिहासात. तर तुम्हाला भारतीय राज्यघटनेचा पाया म्हणजे कुठून सुरू झाली तर भारतीय राज्यघटना हे काही 1835च्या एका कायद्यावर अवलंबून नाही. तिचा प्रवास इंग्रजांनी जे भारतात कायद्याची व्यवस्था चालू केली, कारण इंग्रज याच्या पहिले भारतात संस्थानिक होते. ठीक आहे, मोगल साम्राज्य होतं काही भागात दक्षिण भागात स्वतःचे राजाचे स्वतःचे संस्थान होते. त्याच्या राज्यात सत्ता होती आणि चालू होतं टिचंग टाचंग. पण इंग्रज आल्याच्या नंतर त्यानं आपली कायद्याची पद्धत या भारतात आणली. ठीक आहे, आणि त्या कायद्याच्या पद्धतीवर भारतातल्या लोकांना अधिकार कसे देता येईल. इंग्रज काही इथं अधिकार द्यायला आले नव्हते. इथं काही ते काय अधिकार द्यायले का, तुम्हाला जास्तीचे अधिकार देईन तर तुम्ही त्याच्या छाताडावर नसते बसले का. पण त्याले जसे त्यानं सगळ्यात मोठी इंग्रजाची एक चुकी झाली का त्यानं भारतातल्या लोकांना शिकवण्यासाठी ब्रिटनची शिक्षण पद्धती आणली. आपली पद्धत तर शैक्षणिक पद्धत हे जगात टॉपमोस्ट होती. भारतात नावाजलेले नालंदा तक्षशिला युनिव्हर्सिटी होत्या आणि ज्या आजही जगात ज्याचा, ठीक आहे, नामोल्लेख वारंवार करण्यात येते का बंद्या जगातले लोक भारतात शिकायला येत होते. पण ते तक्षशिला आणि नालंदा युनिव्हर्सिटी काळाच्या ओघात, ठीक आहे, आक्रमणात, ठीक आहे, नेस्तनाभूत झाल्या आणि भारतीय शिक्षण पद्धती रसात यायला गेली. म्हणून ते मग इंग्रज चोट्यानं त्याची आणली इंग्लंडची पद्धत, विद्यापीठीय पद्धत म्हणते. त्या शिक्षण पद्धतीमुळे भारतातले लोक फॉरेनमध्ये शिकायला जायला लागले आणि त्याले, ठीक आहे, तिच्या लोकांना कसं स्वातंत्र्य आहे आपल्याला काऊन नाही याची जाणीव व्हायला लागली. म्हणून भारताचं संविधान ज्या माणसाने लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याच्या मसुदा समितीत जे 7 लोक होते त्याच्यातले तर 2-3 गलंगच होते. 3-4 लोकांवरच येऊन पडलं आणि सारी जिम्मेदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर येऊन पडली. आणि हेच एकमेव माणूस होते राज्यघटना समितीत निवडून आले सुद्धा नाही, म्हणजे निवडणुकीत उभे राहिले तर पडले. तर जवाहरलाल नेहरू, ठीक आहे, वल्लभभाई पटेल आणि गांधीजीत बैठक झाली का जो माणूस आपल्याला संविधान बनवण्यासाठी पाहिजे होता तो निवडूनच नाही आला. गांधीजी म्हणे काही करा त्याला आणा, त्याच्याशिवाय संविधान बनू शकत नाही. भलाही मतभेद झाले होते पा, म्हणून, ठीक आहे, तुम्ही विचार करा का मतभेद झाले होते. गांधीजी
च्या हेकेखोरापायी जो जातीय निवाडा रॅमसे मॅकडोनाल्डनं जाहीर केला होता, त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माघार बी घ्यायची होती. पण महात्मा गांधीजी म्हणते का ह्या माणसाले संविधान सभेत घेतल्याशिवाय संविधान पूर्ण होऊ शकत नाही. जर तुम्हाला भारताचं संविधान अजरामर बनवायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घ्यावं लागेल. आणि म्हणून मग निर्णय झाला काँग्रेस कमिटीचा का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेत घ्यायचं. आणि ह्या माणसाची पुण्याई होई का ज्याच्या राज्यघटनेवर 70 वर्ष हा देश चालून राहिला. ती राज्यघटना कशी तयार झाली ते आज आपण पाहणार आहे. तर राज्यघटनेचा प्रवास जर पाहिला आपण तर राज्यघटनेचा प्रवास पहा. भारताची राज्यघटना पहा. राज्यघटना कायले म्हणते तर कोणताही देश चालण्यासाठी त्या देशाचं सरकार कसं वागायला पाहिजे, त्या देशातल्या लोकायले कोणते अधिकार असले पाहिजे, सरकारनं कसं वागायला पाहिजे आणि देशातल्या नागरिकांचे या देशाप्रती काय कर्तव्य आहे, तर ज्या कायद्याप्रमाणे देश चालते ठीक आहे त्याचं पुस्तक म्हणजे त्या देशाचं संविधान किंवा राज्यघटना. ठीक आहे. मग आता पहा इथं का लिहिलं आहे. ठीक आहे. भारतामध्ये कायद्याचं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न पाबे. भारतामध्ये कायद्याचं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न इंग्रजांनी ठीक आहे भारत स्वतंत्र व्हायच्या पहिलेच केला नाही, तर सुरुवातीपासून त्यानं का केलं तर पहिले आपल्या फायद्याचे कायदे केले, आपल्या फायद्याचे कायदे केले. मग जेव्हा जसे जसे भारतीय लोक शिकत गेले त्यानं मागणी केली का आम्हाला असे अधिकार पाहिजे, आम्हाला वृत्तपत्राचं स्वातंत्र्य पाहिजे, आम्हाला तुमच्या विरोधात बोलायचं स्वातंत्र्य पाहिजे, आमचे टॅक्स तुम्ही आम्हावर औकातल्यासारखे टॅक्स आकारून राहिले, हे टॅक्स रद्द करा. हे स्वातंत्र्य टप्प्याटप्प्यानं इंग्रजांनी दिलं. सुरुवातीला एखाद्या विधेयकावर फक्त आम्हाला टकटक पाहायचा अधिकार होता. मग त्याच्यानंतर त्याच्यावर फोकणाऱ्यापंथी चर्चा करण्याचा अधिकार दिला. मग त्याच्यानंतर मतदानाचा अधिकार दिला, थोय पैसेवाल्या लोकायला दिला. मग आम्ही मागणी केली की आम्हाला अस्पृश्य लोकायले ठीक आहे जे अस्पृश्य आहे त्याला बी मतदानाचा अधिकार पाहिजे, जे पैसेवाले आहे त्याला बी पाहिजे, व्यापारी आहे त्याला बी पाहिजे, जे मुस्लिम आहे त्याला बी पाहिजे. तर मग इंग्रजायले वाटलं साले हे जास्तच अधिकार मागून राहिले, आपल्याला लेणं नाही देणं नाही. मग आता पहा भारतामध्ये कायद्याचं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न 1773 पासून सुरू झाला. आणि 1773ले इंग्रजांना ठीक आहे जो पहिला कायदा केला होता रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 पाबे रेग्युलेटिंग ॲक्ट केला होता डुकरेव. रेग्युलेटिंग ॲक्टपासून त्यांनी भारतामध्ये वेळोवेळी कायद्यात्मक सुधारणा केल्या. म्हणजे हे का नाही आपल्याला 20 वर्षाचा पाहुणचार दे. किती वर्षाचा? 20 वर्षाचा पाहुणचार दे. हे म्हणजे आपल्याला भूक लागून जाये तर हे नाश्त्याची प्लेट पोह्याची प्लेट हातात देन एक लिंबाची फोड ठेवे त्याच्यावर. ठीक आहे. असा यायचा विषय होता. तर यायनं का केलं का यायनं कायद्यात्मक सुधारणा देण्याचा प्रयत्न केला. तो सुरुवातीला 20 वर्षाचा होता. म्हणजे पाहुणचार किती वर्षाचा होता? 20. त्यानंतर भारतीय लोक जेव्हा शिकून आले फॉरेनमधून, अरे बा 20 वर्ष 3 पिढ्यात आमची तीन सुधारणात्मक कायद्यात आमची अख्खी पिढी चालली जाते. म्हणजे 3 सुधारणात्मक कायदे भारतीय लोकायले सुधारणा. भारतीय लोक बोंबलले नाही पाहिजे, इंग्रजांच्या विरोधात आवाज नाही उठवला पाहिजे म्हणून यायले ठीक आहे ओरडले. भूक लागली, जोऱ्यानं भूक लागली, लोक ओरडायला लागले का याच्या हातात नाश्त्याची प्लेट देऊन दे, नाश्त्याची प्लेट घ्या मोकळी व्हा. ठीक आहे. खा पोहे, नाही तर ठीक आहे डायरेक्ट पोहे पाण्यातून काढे, साखर टाके आणि साखर पोहे देऊन दे भारतीय लोकायले. हे असं इंग्रज चोट्याचं काम होतं. म्हणून तुम्ही जर पाहिलं तुम्ही पहा रेग्युलेटिंग ॲक्ट केला 1773. त्याच्यानंतर 1793 पहा कायदे कसे झाले. 1773 1793 त्याच्यानंतर 1813 पहा 20 वर्षाचा फरक आहे. कायद्यातला फरक पाहावे डोंबडेव. 20 वर्षानं हे कायद्यात सुधारणा करे. कायद्यात सुधारणा म्हणजे का जसं राज्यघटनेत दुरुस्ती करते ना तशा जुन्या कायद्यात दुरुस्त्या करायच्या आणि त्या नवीन दुरुस्त्या लोकायला अशा पाहुणचाऱ्यासारख्या वाढायच्या. ठीक आहे. वाटीत वाढायचे 2 गुलाबजामुन दाखवायचे 4. बस असाच प्रोग्राम होता यायचा. मग 1773ले रेग्युलेटिंग ॲक्ट केला. मग 1793चा चार्टर्ड ॲक्ट झाला. 1813चा चार्टर्ड ॲक्ट झाला. 1833चा ह्या 1813च्या कायद्यानं 1 लाख रुपये भारतीय तिजोरीतले शिक्षणावर खर्च करण्याची तरतूद करण्यात आली. 1833चा कायदा झाला. 1853चा कायदा झाला. 1873चा कायदा झाला. तुम्ही पहा असे 20 वर्षानं पाहुणचार आहे. ठीक आहे. मग ठीक आहे 1800 ठीक आहे 91चा का 93चा कायदा आहे. ठीक आहे. असे 20 वर्षानं हे पाहुणचार दे आपल्याला. म्हणजे याच्या कायद्यात्मक सुधारणा यायनं मग का केलं जेव्हा राष्ट्रीय काँग्रेसच्या चळवळीत
जेव्हा शिकलेले लोक आले तर त्यानं सरळ सांगितलं, हे लय वर्षानं तुम्ही आम्हाला पाहुणचार देता, पाहुणचार लवकर देता, भूक लागून जाते आम्हाला. तर तुम्ही पहा, मग कायद्यात्मक सुधारणा 1909चा मॉर्ले मिंटो कायदा, ठीक आहे. मग 1919चा मॉन्टेगू चेम्सफोर्ड कायदा, ठीक आहे. 1919चा पहा, 1909चा मॉर्ले मिंटो कायदा, 1919चा, ठीक आहे, मॉन्टेगू चेम्सफोर्ड कायदा. मग 1929ला पाहुणचार देणार होतं, त्याच्यासाठी ह्या चोराईनं सायमन कमिशन आणलं होतं. पण भारतातले शिकलेले लोक होते, त्याचं म्हणणं होतं का आम्हाला एका तरी मेंबरले त्याच्यात घ्यायचं होतं. तुम्ही 7 जणाचं एक कमिटी नेमली का 1929ला आम्हाला जो कायद्यात्मक सुधारणा देणार आहे, तर आमच्या समस्या आम्हाला माहीत कुठं भोगदाड आहे आमचे, ते बुजवाचे कसे आम्हाला माहीत. चोट्टे हो तुम्ही तिथून पॅनल नेमलं, त्याचं नाव होतं, त्याचा अध्यक्ष होतं सर जॉन सायमन. हां, आणि ते डुकरं 7 जणांची समिती घेऊन भारतात आलं. तर भारतात त्याच्या विरोधात नारे लागले, ठीक आहे, सायमन गो बॅक म्हणून. तर ते भारतात येऊन शिफारशी करणार होतं, ते राष्ट्रीय काँग्रेसच्या लोकांच्या, ठीक आहे, मुलाखती घेणार होतं. मुस्लिम लीगच्या, अस्पृश्य लोकांच्या जे प्रतिनिधी आहे त्याचे मुलाखती घ्यायच्या, संस्थानिकाच्या मुलाखती घ्यायच्या, आणि एक दस्तावेज, एक ड्राफ्ट इंग्रज सरकारले ब्रिटनले सादर करणार होतं. आणि त्याच्यावर ते, ठीक आहे, त्याच्यावर ते चार्टर्ड ॲक्ट किंवा, ठीक आहे, चार्टर्ड ॲक्ट 1929 त्यानं सादर केला असता. कारण पाहुणचार किती वर्षाचा होता, तर पाहुणचार द्यायचा होता 10 वर्षानं. 1909, 1929, ठीक आहे, 1929, आणि नेक्स्ट कायदा 1929ला ठीक आहे, व्हायला पाहिजे होता, पण झालाच नाही. ह्या चोट्ट्याने काही दिला नाही आपल्याला. 1929ला सायमन कमिशन गोबॅकचे नारे लागले. सायमन कमिशनले अजिबात एकाही भारतीय माणसानं, ठीक आहे, मुलाखत दिली नाही राष्ट्रीय काँग्रेसच्या. त्याच्यामुळे त्यावेळेचा जो पंतप्रधान होता रॅम्से मॅकडोनाल्ड, त्याला वाटलं का सालं आता जर याच्यावर आपण कायदा केला तर पुन्हा पहिले सायमन गोबॅकचे नारे लागले, पुन्हा भारतात रोष निर्माण होईल, आता काही खरं नाही, सालं गुपचाप माघार घ्या. तर त्यानं काय केलं, 3 गोलमेज परिषदा ठेवल्या का आपण सायमन कमिशनच्या शिफारशीवर चर्चा करासाठी 3 गोलमेज परिषदा ठेवू. पहिली ठेवली, आमंत्रण दिलं राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्याला, एकही राष्ट्रीय काँग्रेसचा नेता आला नाही, कारण बाबाजीनं आमच्या सविनय कायदेभंग आंदोलन चालू केलं होतं. आणि बुड्याला उचलून त्या दांडी यात्रेचे झाल्याच्या नंतर बुड्याला उचलून धरलं आणि जेलमध्ये टाकून दिलं आमच्या बाबाजीले, गांधीजीले. आता गांधीजीले जेलमध्ये टाकल्याच्या नंतर काय म्हटलं, गांधीजीले जेलमध्ये टाकल्याच्या नंतर मग प्रश्न निर्माण झाला, कोण जाईन, कोण जाणार आहे बे राष्ट्रीय काँग्रेसचं आमच्या बाबाजीले जेलमध्ये टाकल्यावर. मग जेलमध्ये टाकल्याच्या नंतर विषय असा आला का राष्ट्रीय काँग्रेसचा एकही प्रतिनिधी पहिल्या गोलमेज परिषद गेला नाही. रॅम्से मॅकडोनाल्ड असा उचल्यासारखा पाहत बसला, बाई एकही काँग्रेसचा आला नाही, मग आम्ही भरवली कायसाठी परिषद. ए बाबा, तेव्हा आयर्विन भारताचा व्हाईसरॉय होता, त्याला म्हणे, ए बाबा जाणार बाबा, म्हणे बाबाजीकडं जाणं अगो का डोकसं काऊन राहिला, बाबाजीला आण, कोण्या हालतीत राष्ट्रीय काँग्रेसचे लोक आण. दुसऱ्या गोलमेज, पहिली गोलमेज परिषद फेल गेली, तेव्हा दुसऱ्या गोलमेज परिषदेला आयर्विन गेला. ते जेलमध्ये होते बाबाजी, त्याच्यात झाला. जेलमध्ये गेल्यावर बाबाजी तुम्हाला चालावं लागते बाबा, आमचा पंतप्रधान काही ऐकून नाही राहिला, तुम्हाला म्हणते आनास. हो का, मला काय मटण गिटण चालणार आहे का तिकडं आणून, बे मटण नव्हते खात, ठीक आहे. मग पाहुणचार द्यायचा, कायद्यात्मक सुधारणा द्यायच्या. तर भारतात महात्मा गांधीजीला त्या, ठीक आहे, पुण्याच्या याच्यात होते, तर गांधीजीले म्हणे, बाबाजी तुमच्या कोणत्या कोणत्या मागण्या आहेत सांगा बरं. आमचा पंतप्रधान म्हणते का तुम्हाला आनास, तुम्ही इंग्लंडला चलाच माझ्यासोबत, नाही तर मला खाऊन टाकन तो रॅम्से मॅकडोनाल्ड. तर बाबाजीने सांगितलं का आमचे जे जे सविनय कायदेभंगात तुम्ही अटक केली त्याला सोडा, ठीक आहे. अजून म्हणे जे आमच्यावर अन्याय आणि ज्याच्या कायदे आहे ते रद्द करा. ठीक आहे, करतो, काही टेन्शन नका घेऊ तुम्ही, माय ऐका तुम्ही हे आंदोलन मागं घ्या आणि माझ्यासोबत इंग्लंडला चला. ठीक आहे म्हणे गांधीजी याच्यात याले म्हणते गांधी आयर्विन करार. पहिली गोलमेज परिषद झाली, त्याच्यानंतर गांधी आयर्विन करार झाला. या करारानुसार गांधीजी इंग्लंडला गेले आणि तिथं गोलमेज परिषद गेल्याबरोबर रॅम्से मॅकडोनाल्डले म्हणते का आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे. अरे बयार झाले का रे बाबा, म्हणते हे पिसायल्यासारखे काऊन शिकून राहिले, म्हणते डायरेक्ट स्वातंत्र्य मागते. म्हणते अरे बाबाजी आम्ही आलो कायसाठी, आम्ही सेटलमेंट करायला आलो, तुम्ही डायरेक्ट स्वातंत्र्य मागून राहिले, नाही देणार नाही. स्वातंत्र्य देतं का रॅम्स्या, देशील तर दे, स्वातंत्र्य गीतंत्र काही भेटत नाही बा. हे काही समजावणार रे बा आयर्विन हे काऊन असं करते बाबाजी, आणले कायसाठी बा, डायरेक्ट बाबाजी स्वातंत्र्यच मागून राहिले, लेणं नाही देणं नाही. तर मी का सांगू, त्याला आणलं बा समजून इथपर्यंत. ते पहिले यायला तयार नव्हते, आले
ह्या 3 गोलमेज परिषदेच्या दुसऱ्या गोलमेज परिषदेत राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून गांधीजी, सरोजिनी नायडू आणि पंडित मदन मोहन मालवीय गेले होते. तर बुवाजी डायरेक्ट स्वतंत्र. तर बुवाजीचं खटकलं रॅमसे मॅकडोनाल्ड सोबत. बुवाजी आले वापस. असा प्रोग्राम आहे तो. तर बुवाजी वापस आल्याच्या नंतर बुवाजी आले पुन्हा यायनं सविनय कायदेभंग चालू केलं. खड्ड्यातील कामदा मागं घेतलेलं. पुन्हा बुवाजीला उचललं आणि जेलमध्ये टाकलं. आणि तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्यानं सांगितलं का तुम्ही जर भविष्यात या भारताला स्वातंत्र्य दिलं तर आम्हाला इच्छे काही उच्चवर्णीय लोक आम्हाला असेच दाबून ठेवान, आम्हाला स्वातंत्र्य काही देणार नाही. हे बस खतम काम आहे. हो का जी? हो, आम्हाला तुम्ही मतदानाचा अधिकार द्या. आमचे लोक कायदे मंडळात पोहोचले पाहिजे याचा अधिकार द्या. एका मतदारसंघात एक जनरल मेंबर ठेवा आणि दुसऱ्या मतदारसंघात एक असा मेंबर ठेवा जो अस्पृश्याचा राहील आणि त्याला मतदान करायचा अधिकार आहे अस्पृश्यांना राहील. आणि जो ठीक आहे जनरल कॅटेगरीचा मेंबर राहील त्याला सर्व लोक मतदान करा आणि त्याच्यात बी अस्पृश्याला मतदान करायचा अधिकार राहील. याले म्हणते जातीय निवाडा. एका मतदारसंघात 2 मेंबर निवडून जाईल. एक अस्पृश्याचा स्पेशल राहील आणि एक राहील जनरल कॅटेगरीचा. जो त्याला अस्पृश्य त्याला मतदान करण आणि याले फक्त येतं अस्पृश्यच उभा राहील आणि मतदानाचा अधिकार आहे अस्पृश्यांनाच राहील. याले म्हणते जातीय निवाडा. ह्या जातीय निवाडा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे रॅमसे मॅकडोनाल्डले पटू शकले का तुम्ही ठीक आहे आम्हाला जर स्वातंत्र्य दिलं तर भारतातले उच्चवर्णीय लोक आम्हाला काही जगण्याचा अधिकार देणार नाही, आम्हाला तुम्ही हे द्या, त्याच्याशिवाय आम्हाला काही हक्क भेटणार नाही. तर जातीय निवाडा यालेच म्हणते रॅमसे मॅकडोनाल्ड जातीय निवाडा. ह्या जातीय निवाडा जसा जाहीर झाला तसंच गांधीजीला वाटलं का साले हे इंग्रज तर एका शब्दात ऐकत नाही आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं आहे ना कसं ऐकलं एका शब्दात, साला काहीतरी गेम आहे. तर गांधीजीला असं वाटलं का यायनं इंग्रज आहे ना अस्पृश्यांना आपल्यापासून तोडण्याचा ह्या प्रयत्न केला आहे. जसं मुस्लिम लीगची तयारी केली आणि मुसलमानाला हिंदूपासून अलग केलं, आता अस्पृश्याले करते. पुन्हा एखादा नवीन देशाची संकल्पना या भारतात उदयाला आली नाही पाहिजे, नाही तर आपला सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बुवाजीला वाटलं का आता आपल्याला जेलमध्येच आंदोलन करावं लागते. तर बुवाजीनं ठीक आहे त्या अस्पृश्याले जे हक्क भेटले होते ते हिसकावून घेण्यासाठी आमच्या गांधीजीनं आंदोलन केलं. लेणं नाही देणं नाही. ठीक आहे स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद होती. गांधीजीनं ठीक आहे आंदोलन केलं जेलमध्येच का मी माघार घेणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद रद्द करावी आणि राखीव जाग्यावर ठीक आहे राखीव जाग्यावर आपली मागणी मान्य धरावी. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू लय लोक समजायला घेतले. बा तुम्ही मागं घ्या, राहीन स्वातंत्र्य आणि बाबाजी चालले जाईन आपले, लेणं नाही देणं नाही. तर जेलमध्ये बाबाजीचं उपोषण चालू होतं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथं गेले. ठीक आहे आणि त्याच्यामध्ये करार झाला. ठीक आहे त्याले म्हणते पुणे पॅक्ट, त्यालेच म्हणते येरवाडा करार, त्यालेच म्हणते पुणे करार, त्यालेच म्हणते गांधी आंबेडकर करार. ठीक आहे असा करार झाला तो. आणि त्या करारात राखीव जागाच्या जागी स्वतंत्र जागी राखीव जागावर आंबेडकर साहेब मान्य झाले. त्याला वाटलं का ठीक आहे देशाच्या हितासाठी आपण माघार घेतलेली बरी राहीन, पण त्याच्यावर टेन्शन आणलं होतं, बाकीच्या लोकांनी प्रेशर आणलं होतं. ठीक आहे म्हणून त्याने माघार घेतली, नाही तर त्यानं काही माघार घेतली नसती. तर हे जे मी तुम्हाला सांगून राहिलो का त्यानं माघार घेतली आणि ठीक आहे अस्पृश्यांना स्वतंत्र जागाच्या जागी राखीव जागा देण्यात आल्या. आणि तेव्हापासून आमच्या बाबाजीले अस्पृश्याबद्दल कळवळ आला. म्हणून त्यानं मग 1934 हरिजन सेवक समाजाची स्थापना केली. तोपर्यंत ठीक आहे म्हणजे त्याला अस्पृश्य नाही म्हणायचं म्हणे, मग हरीचे जन म्हणायचं. हे आमच्या बाबाजीले नंतर ठीक आहे कळायला लागलं का यायचे बी काही हक्क काय यायले भेटले पाहिजे, यायले समाजात प्रतिष्ठा भेटली पाहिजे. तेव्हा कुठं बाबाजींना अस्पृश्याबद्दल कळवळ आला, नाही तर तोपर्यंत कळवळच नव्हता.